पंडित कॉलनीत दुपारी धुडगूस शिबा वडापावमध्ये कोयत्यांसह टोळीची तोडफोड. नाशिक शहरातील पंडित कॉलनी परिसरात दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. शिबा वडापाव या खाद्यपदार्थ विक्री केंद्रात अचानकपणे 5 ते 6 तरुणांचा एक घोळका येऊन धुडगूस घातल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण सुरुवातीला दुकानाबाहेर काही वेळ थांबले होते. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून खाण्याची मागणी केली. हॉटेल मालकाने त्यांना बसण्यास सांगितले असता काही वेळातच या तरुणांनी आक्रमक पवित्रा घेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर परिस्थिती अधिकच बिघडत गेली आणि या टोळीने हॉटेलमध्ये तोडफोड सुरू केली. यामध्ये हॉटेलमधील फ्रीज फोडण्यात आला, तसेच काउंटरवरील काचही फोडण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे काही तरुणांच्या हातात कोयते असल्याचेही साक्षीदारांनी सांगितले आहे. या घटनेदरम्यान परिसरात पार्क केलेल्या वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली. MH02 BP 2618 क्रमांकाची प्रवीण वसंत हिंगमिरे यांची वॅगनार कार नुकसानग्रस्त झाली. तसेच MH15 DS 3301 क्रमांकाची GS जाधव यांची टोयोटा कारही फोडण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही संपूर्ण घटना दुपारी साधारण 12 ते 12:30 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे सांगितले जात आहे. दिवसा अशा प्रकारची गुन्हेगारी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नाशिकच्या संस्कृतीला हे शोभणारे नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे. मी GM जाधव, माझं इथे सिद्धी पार्कला ऑफिस आहे आणि आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून मी ऑफिसच्या जवळच गाडी लावली आणि साधारण 12 वाजून काही मिनिटांनी खूप जोरात आवाज यायला लागले. म्हणून बाहेर येऊन पाहिलं तर लोक खूप जमलेले होते. म्हणून मी खाली आलो रस्त्यावर तर पाहिलं तर माझ्याच गाडीला मारलेलं होतं. पुढून पण काच तोडलेली आहे आणि साईडने कोयत्याने काच तोडलेली आहे आणि पुढून मात्र गजाने तोडलेली आहे. तर हे भयानकच होत आहे नाशिकमध्ये. अशी संस्कृती नाशिकची नाही, पण तो आता याला आपल्याला तोंड द्यावं लागतंय, हे दुर्दैव आहे. नाही, आम्ही काहीच पाहिलं नाही. आवाज आल्यानंतर मी खाली आलो, पण प्रत्यक्षदर्शनी ज्यांनी पाहिलं तर ते 5-6 होते. बाजूला हॉटेलमध्ये बसले होते. तिथे त्यांनी नाश्ता केला, चहा पाणी केला. ते बहुतेक कोणाची तरी वाट पाहत होते, कारण त्यांच्याजवळ कोयते आणि ते होतेच. तर ती व्यक्ती आली नसल्यामुळे हॉटेलची तोडफोड केली आणि मग पुढे पंडित कॉलनीतनं जाताना मुरकुटे रोडने तर इथे मात्र 5-6 गाड्यांचं नुकसान केलं. त्याच्यात माझी पण गाडी आहे, MH15 DS 3301. नमस्कार, मी प्रवीण हिंगमिरे. पंडित कॉलनीमध्ये मी दाढी कटिंग करण्यासाठी आलेलो होतो आणि अचानक मुलांचं काहीतरी भांडणं झाले आपसामध्ये. त्यांच्या हातात कोयते होते. 5-6 जणांचा ग्रुप होता वाटतं. तर ते माझी गाडी आणि माझ्या बाजूला 2-3 गाड्या होत्या, सर्वांच्या काचा फोडत पळाले. ते आता ते कोण आहे काय ते पोलिसांनी तपास करावा. CCTV मध्ये येतीलच बहुतेक. ते काय कारण काय तिथं हॉटेलवर त्यांचे काहीतरी आपसामध्ये भांडणं झाले ग्रुपमध्ये, का हॉटेल मालकाशी झाले, बिल देण्यावरून झाले बहुतेक, का त्याला खंडणी मागत होते काय माहिती. पण कोयते होते वाटतं. 3-4 जणांकडे कोयते होते. तर कोण होते काय माहिती नाही. 3-4 जणांचं नुकसान करून गेले ते पोलीस. 6 जणांच्या हातात कोयते होते. 2 जण गाडीवर तिथे उभे होते कवठी झाडाजवळ. मग इकडून गाड्या फोडून कवठीच्या झाडाजवळ ते गाडीवर बसून निघून गेले. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.